friends. Today I will discussing the Bohr-Stevens orbit atomic models in 1930. In 1913, Bohr scientists discovered these atomic models. In the previous lecture or previous video, we will discussing the Dalton's atomic theory, Rutherford atomic theory, and the Thomson's atomic theory. Three scientists discover the various वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काय केलं की ॲटम्स हे डिस्क्राईब केलं. इन दिस व्हिडिओ आय विल डिस्कसिंग दी नेक्स्ट सायंटिस्ट इज बोर्स सायंटिस्ट नील बोर. ही डिस्कवर in 1930 the structure of the atoms. What discover in the year of 1913, the Danish scientist Niels Bohr explained the stability of the atoms by putting the four stable orbits atomic models. The important postulates of these Bohr's atomic models are as follows. Important postulates of that Bohr's atomic models. Bohr's atomic modelsचे आपण इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट बघूया. त्याच्या जे काही एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे त्याचं जे काही पॉस्ट्युलेट मांडले, गृहीतके मांडले, त्या गृहीतकाचा अभ्यास करूया. हे होते, आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की हे होते नील बोर. काय होतं फर्स्ट पॉस्ट्युलेट इन दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल्स? First postulate is electrons revolves around the atom. Electrons revolves around the atomic nucleus, lie in the concentrating circular orbits at the certain distance from the nucleus. यांचं म्हणणं काय होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व्स अराउंड द ॲटम्स और न्यूक्लियस, रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियसच्या भोवती जेव्हा इलेक्ट्रॉन हे फिरत असतात तर ते कोणत्या पाथमध्ये फिरत असतात? सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतात. काय सांगतात ते की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentrating circular orbit at a certain distance from the nucleus. म्हणजे ते कुठं लाय होतात की कॉन्सन्ट्रेटिंग सर्क्युलर ऑर्बिट्स, त्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. कशाच्या भोवती? तर न्यूक्लियस भोवती. हे न्यूक्लियस तुम्हाला दिसत असेल की तुमच्या फिगरमध्ये, दिस पार्ट इज अ न्यूक्लियस, N for nucleus, and this is a orbit, O is a orbit. These are the numbers of orbits in that atoms. There are the K, L, M, N right on this. You see on your figure, you see that the positive charge is a positive charge nucleus. In that figure you see the positive charge. This is the positively charged nucleus. K is the first cell of the nucleus surrounding the nucleus. म्हणजे K ही पहिली शेल आहे, त्या न्यूक्लियसच्या भोवतीची पहिली शेल कोणती आहे? K आहे. L त्याच्यानंतरची सेल, सेकंड सेल इज L, then M cell and then N cell. As number of the cells are goes on increasing. In that the numbers of elements in that numbers of electrons present in the atoms. We will discussing in the next. So one thing is important. What is the Bohr's first postulate? Bohr is stated that the electrons revolves around the atomic nucleus. जेव्हा इलेक्ट्रॉन हा ॲटॉमिक न्यूक्लियसच्या भोवती फिरतो तेव्हा ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो आणि काही डिस्टन्सनं फिरतो, काही अंतरानं फिरतो. असं बोर्सचं फर्स्ट पॉस्ट्युलेट आहे. सेकंड पॉस्ट्युलेट बघूया आपण. सेकंड पॉस्ट्युलेट, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉन्स्टंट. जी काही फिरण्याची एनर्जी असते जेव्हा इलेक्ट्रॉन्स हा न्यूक्लियसच्या भोवती सराउंडिंगला फिरत असतो तेव्हा त्याची जी काही एनर्जी असते, त्याची काही जी कायनेटिक एनर्जी असो किंवा पोटेन्शियल एनर्जी असो, म्हणजे त्याची काही जी एनर्जी असते फिरण्याची, त्याला काहीतरी गती लागते, तर ती एनर्जी त्या पर्टिक्युलर सेल, जी काही ऑर्बिट म्हणतो आपण, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आपण बघितलं होतं की K म्हणजे फर्स्ट ऑर्बिट,
एम म्हणजे एल म्हणजे सेकंड ऑर्बिट, एम म्हणजे थर्ड ऑर्बिट. तर या ऑर्बिटनुसार त्याची एनर्जी, त्या इलेक्ट्रॉन्स कुठल्या ऑर्बिटमध्ये आहे त्यानुसार त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही अवलंबून असते. ओके. तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये असलं तर सर्वात कमी एनर्जी ही फर्स्ट ऑर्बिटची असते. सर्वात लास्ट ऑर्बिट जे असेल त्या ॲटमचं जे काही सर्वात लास्ट ऑर्बिट असेल त्या लास्ट ऑर्बिटची जी काही एनर्जी असते ती सगळ्यात हाय असते. तर तुम्हाला समजलं असेल की जे काही इलेक्ट्रॉन्स म्हणजे जर एखाद्या सेलमध्ये तुम्हाला जर दिसत असेल की पहिल्या ऑर्बिटमध्ये, पहिले ऑर्बिट बघा की याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ही फर्स्ट ऑर्बिट, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतं. तर मग हा जो इलेक्ट्रॉन आहे हा 1 नंबरचा इलेक्ट्रॉन आणि हा 2 नंबरचा इलेक्ट्रॉन आपण सपोज करू, गोल करूया याला. 1 नंबरचा इलेक्ट्रॉन आणि 2 नंबरचा इलेक्ट्रॉन यांच्या दोघांची सुद्धा एनर्जी ही कशी असते, सारखी असते. यांच्या दोघांची एनर्जी सुद्धा कशी असते, सारखी असते. एनर्जी इज अ कॉन्स्टंट इन टू इलेक्ट्रॉन्स. दोन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी ही सारखी असते. सेकंड पॉस्ट्युलेट बोर्डचं काय सांगते की एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज अ कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन द पर्टिक्युलर ऑर्बिट्स. जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे एकाच ऑर्बिटमध्ये असतात तेव्हा त्यांची जी काही एनर्जी असते ती कॉन्स्टंट असते, ऊर्जा असते त्यांची कॉन्स्टंट असते आणि तेवढ्याच ऊर्जेनं ते काय होतात, मूव्ह होतात. ठीक आहे. थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ बोर्स काय सांगते थर्ड पॉस्ट्युलेट, when an electrons when an electrons jump from inner orbit to the outer orbit, it absorbs the energy equal to the difference of the energy levels, and when it is a jump from an outer orbit to the inner orbit, it emits the energy equal to the difference of the energy level. म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रॉन आपण बघितलं की सुरुवातीची ऑर्बिट म्हणजे के ऑर्बिट, नंतरच्या ऑर्बिटमध्ये एल ऑर्बिट, नंतरच्या ऑर्बिट म्हणजे एम ऑर्बिट, त्यानंतरच्या ऑर्बिटमध्ये एन ऑर्बिट, असं नंबर्स ऑफ ऑर्बिट्स प्रेझेंट इन द ॲटम्स. म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे नंबर्स ऑफ ॲटम्स म्हणजे नंबर्स ऑफ ऑर्बिट्स ऑर शेल्स प्रेझेंट इन द ॲटममध्ये असतात. तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स हा के ऑर्बिटमध्ये असेल आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स के ऑर्बिटमध्ये असेल ते के ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन हा एल ऑर्बिटमध्ये म्हणजे हायर लेवल म्हणजे लोअर लेवलपासून हायर लेवलकडे जाताना किंवा हायर लेवलकडून लो लेवलकडे जाताना त्यांची मुवमेंट होत असते, जंप होतात इलेक्ट्रॉन, एका शेलमधून दुसऱ्या शेलमध्ये त्यांची मुव्हिंग होत असते, फॉरवर्ड होतात. ठीक आहे, जंप करतात. तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे इन्नर ऑर्बिट टू द आउटर ऑर्बिट म्हणजे के ऑर्बिट म्हणजे 1 नंबरच्या सेलपासून 1 नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यापैकी एक इलेक्ट्रॉन हा काय केला, एक इलेक्ट्रॉन इन्नर ऑर्बिट टू द आउटर ऑर्बिट म्हणजे के मधला एल मध्ये जाईल. के मधला जर एल मध्ये जात असेल तर ते काय करतो, एनर्जी ॲब्झॉर्ब करतो म्हणजे एनर्जी घेतो आणि ती एनर्जी किती असते, तर डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल्स. आणि ती एनर्जी किती असते, त्यांच्या एनर्जी लेवलचा डिफरन्स असते. आता म्हणजे काय असते एनर्जी लेवलचा डिफरन्स, म्हणजे की जेव्हा एक ऑर्बिट आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स आहे, तुम्हाला डायग्रामॅटिकली समजून सांगतो की हा न्यूक्लियस आहे आणि याच्या सराउंडिंगला हा एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, हा 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, हा के ऑर्बिट आहे आणि याच्यानंतर एक ऑर्बिट आहे, याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन आहेत काही. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत. तर के इलेक्ट्रॉन म्हणजे के जी काय सेल आहे म्हणजे इकडे बघा के शेल, ही के शेल आहे आणि ही एल सेल आहे. ठीक आहे, तर के एल. ठीक आहे, हा एल सेल आहे, सेकंड इज अ एल सेल. जेव्हा हा इलेक्ट्रॉन जंप होऊन एल सेलमध्ये जातो, फर्स्ट के मधला इलेक्ट्रॉन जंप होऊन एल मध्ये जातो, तेव्हा जाताना तुम्हाला सांगितलं होतं की के मध्ये त्यांची जी काही के आहे, के जी ऑर्बिट आहे, के जी कक्षा आहे, या कक्षेमध्ये एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये एनर्जी इलेक्ट्रॉनची खूप कमी असते, सेकंड कक्षेमध्ये एनर्जी जास्त असते. सपोज जर के ची एनर्जी आपण सपोज करूया की के ची एनर्जी आपण किती आहे, 10 आहे आणि एल ची एनर्जी किती आहे, 20. के ची एनर्जी 10 आहे, एल ची एनर्जी 20 आहे. तर यांच्या दोघातला एनर्जीचा डिफरन्स किती असणार आहे, 10 असणार आहे. यांच्या दोघाचा डिफरन्स किती येणार आहे, 10 येणार आहे. 20 मधून 10 गेले, 10 राहिले. तर यांच्या दोघातला एनर्जीचा जे काही डिफरन्स असेल, यांच्या दोघातला एनर्जीचा जो फरक असेल
तेवढा फरक हा इलेक्ट्रॉन म्हणजे जे 10 एनर्जी म्हणजे 10 एवढी एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी काय करतो तो इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतो म्हणजे तेवढी एनर्जी शोषून घेतो आणि तेवढी एनर्जी शोषून घेतल्यावर इलेक्ट्रॉन्स हा के मधून एल मध्ये जातो. समजलं की जेव्हा इलेक्ट्रॉन हा लोअर ऑर्बिटलपासून हायर ऑर्बिटलमध्ये जातो तेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो आणि ती एनर्जी ॲब्झॉर्ब करतो म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब करतो तो तर ते एनर्जी डिफरन्स त्यांच्या ज्या सेलमध्ये तो चाललाय त्या सेलमधला एनर्जी डिफरन्स एनर्जी जो गॅप आहे त्यांच्यामधला डिफरन्स त्यांच्या एनर्जीचा जो डिफरन्स आहे तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तो इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतो आणि तेव्हा कुठं जातो तो लोअर ऑर्बिटमधून हायर ऑर्बिटमध्ये जातो. ओके, तर तसंच प्रकारे जर हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये यायचं असेल तर हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये यायचं असलं काय करायचं काय करते इलेक्ट्रॉन्स तर हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये येताना एनर्जी आता लोअर ऑर्बिटची एनर्जी कशी असते स्मॉल असते कमी असते हायर ऑर्बिटची एनर्जी कशी असते जास्त असते. कधी पण लक्षात ठेवायचं ॲटममध्ये पहिल्या सेलची जी काही आहे त्याची एनर्जी कमी असते त्याच्यानंतरच्या सेलची वाढते त्याच्यानंतरच्या सेलची वाढते त्याच्यानंतरच्या सेलची वाढते आपण बघणार आहे पुढे ते. तर एनर्जी कशी होते गोज ऑन इन्क्रीजिंग 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 कशा सेल जशा वाढल्या तशा इन्क्रीजिंग एनर्जी होणार पण पहिल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी कशी असणार कमी असणार. जर आपण सपोज केलं की एल ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन हा के ऑर्बिटलमध्ये आला जम्प करून के ऑर्बिटलमध्ये आला तेव्हा तो काय करतो एल ऑर्बिटलची एनर्जी 20 आहे म्हणजे त्या इलेक्ट्रॉनवरची एनर्जी त्या इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होण्याची जी काही एनर्जी आहे जी काही ऊर्जा आहे ती 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर ती 20 आहे आणि के मध्ये किती आहे 10च आहे. तर मग तो काय करणार त्याला तर इथे यायचं आहे या के ऑर्बिटलमध्ये यायचं आहे मग तो काय करणार तर तो जी काही एनर्जी आहे त्याच्याकडे 10 अमाऊंट म्हणजे त्यांचा डिफरन्स किती आहे 10 हो की नाही. तर तो काय करणार की ते 10 माझ्याकडे जास्त आहे तर मी काय करणार देऊन टाकणार. मग ते काय करणार की इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट जास्त आहे माझ्याकडं तर मी ते देऊन टाकणार आणि के ऑर्बिटमध्ये जाणार म्हणजे एनर्जी त्या स्वतःची एनर्जी काय करायला तो कमी करायला आहे. त्याचप्रमाणे म्हणजे जर एनर्जी कमी केली म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे इन्नर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये जाणार तेव्हा तो एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आणि त्या ऑर्बिटमध्ये स्टेबल होणार. ठीक आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन्स आउटर ऑर्बिटमधून इन्नर ऑर्बिटमध्ये येणार आउटरमधून इन्नरमध्ये तेव्हा इलेक्ट्रॉन काय करणार जी काही एनर्जी त्याच्याकडे जास्त आहे ती एनर्जी काय करणार ते इमिट करणार बाहेर टाकून देणार आणि त्या लहान म्हणजे ज्या मोठ्या सेलमधून काय होणार ते लहान सेलमध्ये येणार. ओके, तुम्हाला समजले असेल. इथं बघा की तुम्हाला फिगरमध्ये दाखवत आहे की एनर्जी इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दाखवले पहिल्या याच्यामध्ये बघायचं की इलेक्ट्रॉन्स हे लोअर ऑर्बिटमधून हायर ऑर्बिटमध्ये चाललंय. इथं बघा याच्यामध्ये की इथं बघा की लोअर ऑर्बिटमधून हायर ऑर्बिटमध्ये चालले लोअर ऑर्बिटमधून हायर ऑर्बिटमध्ये जात असताना इलेक्ट्रॉन्स एनर्जी काय होते एनर्जी तो काय करतो लोअर टू हायर जात असताना एनर्जी ॲब्झॉर्ब करतो या ठिकाणी काय करणार तो ॲब्झॉर्ब आणि हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये जाताना या ठिकाणी काय करणार एनर्जी ते ज्याच्याकडे तेवढी एनर्जी आहे तो काय करणार एनर्जी इमिट करणार बाहेर टाकून देणार. ओके, नेक्स्ट हे काय झाले 3 पॉस्च्युलेट बोर्सचे 3 पॉस्च्युलेट. पहिला पॉस्च्युलेट कोणता होता की जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती सराउंडिंगला असतात स्पेसिफिक डिस्टन्सनं. सेकंड पॉस्च्युलेट बोर्स सांगतो की जे काही एनर्जी असते इलेक्ट्रॉन्सची ही कॉन्स्टंट असते त्याच्या सेलनुसार जे काही ऑर्बिट आहेत त्याच्या कक्षा आहेत त्या कक्षेनुसार प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी ही कॉन्स्टंट असते. म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन्स आहे सेकंड ऑर्बिटमध्ये के ऑर्बिटमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील त्या दोन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी ही सारखी असते. नंतर तिसरं काय सांगतो पॉस्च्युलेट की जेव्हा इलेक्ट्रॉन्स हायर लोअर इनर ऑर्बिट टू द आउटर ऑर्बिट म्हणजे म्हणजे हायर लोअर ऑर्बिट टू द हायर ऑर्बिट जातो किंवा इनर ऑर्बिट टू द आउटर ऑर्बिट जातो तेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स हा हायर टू लोअर येतो किंवा आउटर ऑर्बिट टू द लोअर ऑर्बिट येतो तेव्हा एनर्जी काय करतो इमिट करतो. ठीक आहे, हे 3 पॉस्च्युलेट खूप इझी आहेत समजायला पण. ह्याच्यानंतर तुम्हाला
एक पिरियॉडिक टेबल हा घटक खूप महत्त्वाचा आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो की एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य निसर्गामध्ये 118 मूलद्रव्य आहेत. तर ज्या दृष्टिकोनातून आपण म्हणतो की एलिमेंट्स हे गरजेचे आहेत. तर एलिमेंट्सचाच आपण इथं अभ्यास करणार आहेत. ॲटममध्ये एलिमेंट्सचाच अभ्यास करणार आहेत. तर तुम्हाला हे मूलद्रव्य माहीत पाहिजे. तुम्हाला आपल्या ग्रुपला सेंड केलं मी, तर ते पाहून घ्या. तर तिथं प्रत्येक एलिमेंट 118 मूलद्रव्य येतं. त्याच्यापैकी हायड्रोजन H त्याचं ॲटॉमिक नंबर इज 1. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम असं वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. तर तुम्ही ते पहा. ओके. याच्यानंतर आपण बघणार आहेत की सेकंड इज ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर आता बोर्सनं 3 पॉस्ट्युलेट मांडले, पण त्याचे ॲटॉमिक स्ट्रक्चर बघूया आपण अगोदर. ओके. क्वांटम मेकॅनिक्स. व्हॉट इज मीन बाय द क्वांटम मेकॅनिक्स. आता तुमच्या बुकमध्ये आहे की क्वांटम मेकॅनिक्स हा शब्द आहे. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ द क्वांटाज ऑर स्टडी ऑफ दी स्मॉल मायन्यूट पार्टिकल्स. दॅट इज म्हणजे कोणते कोणते? तर ॲटम्सच्या मधले न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स त्यांची स्टडी. इलेक्ट्रॉन्ससुद्धा हा एक पार्टिकल्स असतो ॲटममध्ये. ओके. तर त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्मॉल क्वांटाज, स्मॉल पार्टिकल्सचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये क्वांटम मेकॅनिक्स आपण ओळखलं जातं. ओके. आता आपल्याला बघायचं की ॲटम स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. ॲटम्सचं कशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. तर ॲटम्स जे काही आतापर्यंत 2-3 सायंटिस्टनं आपल्याला सांगितलं की ॲटम्स असा असा असतो. पण नील्स बोर्स यांनी ॲटम्स हे स्पेसिफिक मांडलंय. कशा प्रकारे मांडलंय? तर 3 पॉस्ट्युलेटच्या आधारे. आणि त्यांचं 3 पॉस्ट्युलेटचा त्यांचं मॉडेल हे आपल्या समोर आहे स्क्रीनवर. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ॲटॉमिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ॲन ॲटम इज फॉर्म्ड फ्रॉम द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ॲटम हे बनलेलं आहे, अणू हे बनलेला आहे. जे काही ॲटम्स आहे, ॲटम्स इज अ फॉर्म फ्रॉम दी न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. म्हणजे न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. जर न्यूक्लियस म्हणजे सुरुवातीला न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आणि केंद्रकाच्या व्यतिरिक्त जो काही पार्ट आहे त्या पार्टनं, त्या 2 पार्टनं ॲटम्स हा बनलेला आहे. दिस कंटेन्स 3 टाईप्स ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आणि याच्यामध्ये 3 टाईप्स ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. म्हणजे 3 प्रकारे. म्हणजे ॲटम्स हे एक पार्टिकल्स आहे. स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ दॅट मॅटर. मॅटरचा लहानात लहान कण म्हणजे काय म्हणणार आपण? ॲटम असं म्हणणार. मग या ॲटमचे, या कणाचे अजून 3 मुख्य म्हणजे सब ॲटॉमिक. सब ॲटॉमिक्स म्हणजे काय? की त्याच्यामधले 3 हे अजून त्याच्यामधले पार्टिकल्स कोणते येतात? तर फर्स्ट इज अ प्रोटॉन्स, सेकंड इज अ न्यूट्रॉन्स अँड थर्ड इज अ इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की प्रोटॉन्स इज अ प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज असते. न्यूट्रॉन्स कंटेनिंग द नो चार्ज. न्यूट्रॉन्स इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड इलेक्ट्रॉन्स आर द निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनला कोणताही चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉन्सला कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल की जेव्हा केंद्रकामध्ये म्हणजे ऑन न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये बघा हे न्यूक्लियस, N for nucleus and this is the orbital or extra nuclear part. Extra nuclear, En for extra nuclear part. ओके. तर तिथं बघा की न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल दिसायले तुम्हाला. 2 पार्टिकल इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियसचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये 2 पार्टिकल दिसायले. वन इज अ प्रोटॉन अँड अनदर इज अ न्यूट्रॉन. ओके. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे 2 पार्टिकल दिसायला येतं. याच्यामध्ये बघा की प्रोटॉन्स दिस इज द कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज अँड न्यूट्रॉन्स दिस कंटेनिंग दी निगेटिव्ह चार्ज. दिस इज द P फॉर प्रोटॉन्स अँड N फॉर न्यूट्रॉन्स. ओके. तर इथं बघा की जे काही पिवळ्या कलरचे दिसायला तुम्हाला केंद्रकामध्ये ते न्यूट्रॉन्स येतं. पॉझिटिव्ह चार्ज निळ्या कलरचे दिसायला ते प्रोटॉन्स येतं. आणि जे काही सराउंडिंगला आता हे केंद्रकाबद्दल झालं. म्हणजे ॲटम्स हे कशापासून बनलेलं आहे? न्यूक्लियसपासून आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टपासून. न्यूक्लियसपासून म्हणजे न्यूक्लियस जे काही तुम्हाला दिसायले न्यूक्लियसमध्ये 2 घटक महत्त्वाचे आहेत. कोणते? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स.
दोन घटक महत्त्वाचे, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स. आणि जे काही इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स कुठे आहे, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय, न्यूक्लियसच्या व्यतिरिक्त जो काय पार्ट आहे, जे काही शेल आहेत, ऑर्बिटल्स आहेत, त्या ऑर्बिटलमध्ये रिव्हॉल्विंग होतात. कोण, इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यावर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज. ओके. टू स्टडी द structure of the nucleus, we have some information. The atomic nucleus is a positively charged. Atomic nucleus is a positively charged. Remember, nucleus is always positively charged, and the cells containing the electrons have a negatively charged. Okay. Atoms nucleus is a positively charged. Almost the entire mass of the atom is concentrated in the nucleus. आणि एंटायर मास म्हणजे जे काही मास आहे, मास ऑफ द ॲटम्स कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस, म्हणजे सर्व मास हे न्यूक्लियसमध्येच साठवलेलं असतं. असं आपल्याला न्यूक्लियसच्या इन्फॉर्मेशनमध्ये माहिती. काही सर्व मास हे न्यूक्लियसमध्येच साठवलेलं असतं. ते कशा प्रकारे ते आपण बघूया. द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात आणि त्याला काय म्हणतात, तर न्यूक्लियॉन्स म्हणतात. तिथं सम मिस्टेक्स. दिस कॉल्ड ॲज अ 2 ॲटॉमिक पार्टिकल्स. न्यूक्लियस कंटेनिंग 2 ॲटॉमिक पार्टिकल्स, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, देअर आर कॉल्ड ॲज अ न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स आर द 2 टाइप्स ऑफ द न्यूक्लियॉन्स. आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे 2 प्रकार आहेत न्यूक्लियॉनचे. न्यूक्लियॉन म्हणजे काय की प्रोटॉन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर कॉल्ड ॲज अ न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे न्यूक्लियॉन असं म्हणतो. आणि न्यूक्लियसमध्ये 2 सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. त्यांचं नाव काय आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन्सवर नो चार्ज. ओके, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. So some information about proton. Proton is a positively charged subatomic particles in the atomic nucleus. प्रोटॉन्स हा पॉझिटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल्स आहे. म्हणजे ॲटम मधला, ॲटम इज अ पार्टिकल्स अँड ॲटमच्या मधला जो काही सबॲटॉमिक म्हणजे ॲटम पार्टिकल मधला पार्टिकल म्हणजे सबॲटॉमिक. ठीक आहे. तर ॲटम प्रोटॉन इज अ सबॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ the atoms. The positively charged on the nucleus is due to the protons in it. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसवर पॉझिटिव्हली चार्ज आहे हे कशामुळे, तर प्रोटॉन्समुळे. ओके. काऊन की न्यूट्रॉन्सला कुठल्याही प्रकारचा चार्ज नसते. केंद्रकामध्ये 2 घटक महत्त्वाचे, म्हणजे न्यूक्लियसमध्ये 2 घटक कोणते येतं, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तर न्यूट्रॉन्सवर चार्ज नसते, याच्यामुळं त्याच्यामध्ये काही बघायचं काम नाही. आणि प्रोटॉन्सवर पॉझिटिव्हली चार्ज असतो. मग याच्यामुळं इनडायरेक्टली न्यूक्लियसवर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्हली चार्ज येणार. ड्यू टू द प्रोटॉन्स इन इट, द प्रोटॉन्स इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल्स पी. प्रोटॉन्स हे दाखवले जाते बाय द सिम्बॉल पी. ईच प्रोटॉन कॅरीज द पॉझिटिव्हली चार्ज ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज. प्रत्येक प्रोटॉन वर पॉझिटिव्हली चार्ज असतो. ज्या प्रकारे आपण ते गोल गोल बघितलं होते ना, बॉल सारखे, तर त्या प्रकारे म्हणजे प्रत्येक प्रोटॉन्स, एकच प्रोटॉन नसतो त्याच्यामध्ये, नंबर्स ऑफ प्रोटॉन्स, नंबर्स ऑफ न्यूट्रॉन्स, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम्स. ओके. तर जे काही प्रोटॉन्स असतात तर ते प्रोटॉन्सवर पॉझिटिव्हली चार्ज असतो. आणि प्रोटॉन्सचं चार्ज हे किती असते, 1 इलेक्ट्रॉन एवढा असते, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा असते. ते किती असते, त्याची जर आपण किंमत काढली तर ते असते 1.6 × 10⁻⁻19 कुलोम एवढा असते. ठीक आहे. व्हेन द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस इन द युनिट ई. टोटल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लियसमध्ये जेवढं काही टोटल पॉझिटिव्ह चार्ज आहे ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस्ड युनिट ई. ई या युनिटनं दाखवतात. म्हणजे जर 10 असेल तर 10 ई, हो की नाही. 20 असेल तर 20 ई. ई फॉर इलेक्ट्रॉन व्होल्ट, हो की नाही. इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन इक्वल टू 10⁻, म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. जर 10 असेल तर 10 गुणीला जे काही 1 ई आहे त्याचं किंमत, तेवढं प्रोटॉन्सचं काय असणार तिथं, ते प्रोटॉन्सचं चार्ज असणार, चार्ज ऑफ द चार्ज ऑन दी प्रोटॉन्स. ओके.
इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. आणि त्याचं जे मॅग्निट्यूड आहे म्हणजे किती नंबर ऑफ प्रोटॉन्स त्या ॲटम्समध्ये असणार, हो की नाही, न्यूक्लियसमध्ये असणार, किती नंबर ऑफ प्रोटॉन्स. तर हे कशावर आधारित आहे, तर मॅग्निट्यूड हे त्या नंबर ऑफ प्रोटॉन्सवर आधारित आहे. द नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस of an atom is the atomic number of the elements and is denoted by Z. म्हणजे नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत. म्हणजे इथे एक डेफिनेशन तयार होते तुम्हाला, आणि ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. कोणती, की द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, किती नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस आर कॉल्ड एज अ ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट्स ऑर ॲटम्स. ओके, एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर हे ठरवतं कोण, तर हे ठरवतं नंबर ऑफ प्रोटॉन्स ठरवतं. जे किती नंबर ऑफ प्रोटॉन्स त्या ॲटममध्ये आहेत त्यानुसार त्याची नंबर देतात. एक नंबर हायड्रोजनच्या याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये एकच नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे, ठीक आहे. तर मग त्याच्यामुळं काय आहे की त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. तसं जर आपण बघितलं कार्बनच्या ॲटॉमिक नंबर 6 आहे. मग त्याच्या न्यूक्लियसमध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे, 6 नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके, आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय झेड या साईननं दाखवतात. मास ऑफ द वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन्स. आणि मास ऑफ द प्रत्येक म्हणजे मास ऑफ प्रोटॉन्सचं वजन किती असणार, हो की नाही, आपल्याला प्रश्न पडतो. तर ते वजन असणार 1 डाल्टन्स, आणि 1 डाल्टन्स इज डिनोटेड बाय 1 U इक्वल टू 1.66 इंटू 10⁻27 kg. हे खूप लहान असते, -27 म्हणजे खूप लहान असते, ठीक आहे. तरी पण त्याला मास असते. पार्टिकल्स आपल्या डोळ्याने दिसत नाही, मायन्यूट पार्टिकल असतात, ते डोळ्याने दिसत नाही. तर मग त्यांचं वजनसुद्धा कसं असणार, कमीच असणार ना, याच्यामुळं ते मायनस. त्याचं वजन किती असणार, 1 डाल्टन्स इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻27 kg. ओके, द मास ऑफ द वन हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन्स. आणि हे प्रत्येक हायड्रोजन ॲटमचं जेवढं काय मास असते, म्हणजे 1 प्रोटॉन्सचं जे मास असते ते हायड्रोजन ॲटमच्या मास एवढंच असते. याच्यामुळं आपण कुठल्याही कंडिशनमध्ये हायड्रोजन हे कन्सिडर करतो, इलेक्ट्रॉनच्या बाबतीत किंवा त्याच्या मासच्या बाबतीत. ओके, तर आय होप यू अंडरस्टँड दी कन्सेप्ट ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर वी डिस्कवर in this lecture for scientist Neil Bohr. Okay, your question or query you can send on this group or you can talk with me. Okay, I will stop here.